दिल्लीचा मधुविहार परिसर हादरून गेलाय। कारण कॉर्पोरेट अफेअर्स खात्यात महासंचालक असलेल्या BK बन्सल यांनी मुलगा योगेशसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सुबह उनकी एक रचना मेड है जो 8:40 पे आई थी और वो 8:45 पे हम लोग को सूचना दी। सूचना देने के बाद में हम लोग अपने सेक्रेटरी को बताए। सेक्रेटरी के बताने के बाद वो 100 नंबर कॉल किए, फिर हम लोग भी 100 नंबर को कॉल किए। उसके बाद में 100 नंबर आई, फिर उसके बाद में यहाँ पुलिस के साथ में आए तो देखे दोनों आदमी 2 कमरे में पंखे से लटके हुए हैं। सुसाइड नोट 4-5 जगह रखा हुआ है। 16 जुलैला बन्सल यांनी मुंबईतल्या एका औषध कंपनीकडून 9 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप झाला। 19 जुलैला CBIने BK बन्सल यांना अटक केली। घराची झडती घेतली। या सगळ्या मानहानीचा ताण सहन न झाल्यानं 2च दिवसात म्हणजे 22 ऑगस्टला पत्नी सत्यबाला आणि त्यांची 28 वर्षांची मुलगी नेहा यांनी आयुष्य संपवलं। त्यानंतरही BK बन्सल यांना जामीन मिळाला नव्हता। त्यांचा मुलगा योगेश याच घरामध्ये एकटा राहायचा। तो प्रचंड मानसिक तणावामध्ये असल्याचं सगळे सांगतात। कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज करताना देखील बन्सल यांनी योगेश घरामध्ये अक्षरशः पुतळ्यासारखा बसून असतो आणि तो आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल अशी आपल्याला भीती वाटत असल्याचं नमूद केलेलं होतं। त्यांच्या घराचा आणि एकूणच मानसिक स्थितीचा अंदाज करून शेवटी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता। मात्र पत्नी आणि मुलीच्या आत्महत्येनंतर आणि समाजात झालेल्या बदनामीनंतर बन्सल यांचं आयुष्य सोपं राहिलं नव्हतं। योगेश तर खोलीच्या बाहेरही पडत नव्हता। अखेर काल बन्सल आणि त्यांचा मुलगा योगेश यांनीही तोच मार्ग पत्करला। BK बन्सल यांच्या घरामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या सुसाइड नोट सापडल्यात, ज्यात CBI चौकशीनंतर गेल्या 2 महिन्यात झालेल्या बदनामीचा आणि मानहानीचा स्पष्ट उल्लेख आहे। मात्र तरीही आपल्या आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार धरू नये असं देखील या सुसाइड नोटमध्ये म्हटलंय। सचिव दर्जाचा अधिकारी म्हणून अगदी 2 महिन्यांपूर्वी बन्सल समाजात मानसन्मानानं वावरत होते। दोन्ही तरुण मुलं आयुष्याची स्वप्न रंगवत होती, पण लाचखोरीच्या आरोपानं 4 आयुष्यात अंधार झाला। बन्सल यांनी काय चूक केलं, काय बरोबर केलं याचा हिशोब पोलीस आणि व्यवस्था किती वर्ष लावत बसतील माहीत नाही, पण आयुष्य किती अनिश्चित आहे याचं दर्शन झालं इतकंच। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नवी दिल्ली।